व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका आता छोट्या व्यावसायिकांना देखील बसतोय। कोल्हापूरमधील अनेक नाश्ता सेंटर आणि चहाच्या गाड्या या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे थांबल्यामुळे ही झळ बसताना दिसतेय। घरगुती गॅस सिलेंडर व्यावसायिक करण्यासाठी वापरला तर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाते। त्यामुळे घाबरून छोटे व्यावसायिक कोणतीही रिस्क घेत नाहीयेत। त्यामुळे गजबजलेल्या नाश्ता पॉइंटच्या ठिकाणी सध्या शुकशुकाट आहे। कोल्हापूरच्या दसरा चौकामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्याचा फटका आहे तो जे छोटे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत त्यांना बसायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरामध्ये काही ठराविक ठिकाण आहेत ज्या ठिकाणी स्नॅक्सचे पॉइंट म्हणून ओळखले जातात, ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते नागरिकांची सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्यासाठी। मात्र आता त्या ठिकाणी गर्दी नाही, तुरळक गर्दी आहे ती पाहायला मिळते। मी सध्या कोल्हापूरच्या दसरा चौकात आहे आणि दसरा चौकातलं बघितलं तर अनेक अशा पद्धतीने जे छोटे व्यावसायिक आहेत, नाश्ता सेंटर्स आहेत ते त्यांनी बंद ठेवले आहेत, कारण त्यांच्याकडे आता जो कमर्शियल गॅस आहे तो उपलब्ध नाही। त्याचबरोबर काही घरगुती गॅस लावण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यामुळे कुठलीही रिस्क घ्यायला कोणी तयार नाहीत। अशा पद्धतीने काही जे आहेत नाश्ता सेंटर्स आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। तुमच्याकडे आता किती दिवस पुरेल इतका गॅस आहे आणि संपल्यानंतर काय करणार? अनेक 8-15 दिवस जाईल एवढे आहे, मग पुढे बघायचं काय होईल। नाही सध्या तरी काही नाही आहे, पहिला घेऊन ठेवलं 2 कमर्शियल टाकी होतं त्यातनं वापर। हे जे सगळे दसरा चौक असेल किंवा अनेक जे महत्वाचे नाश्ता पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी पर्यटकांचे असतील, कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांचे असतील, नाश्त्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। मात्र त्या ठिकाणी आता शुकशुकाट किंवा तुरळक गर्दी फक्त पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर कोल्हापूरमध्ये अजूनही काही गॅस एजन्सीच्या समोर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या रांगा दिसतायत। बुकिंग करून 15 ते 20 दिवस झाले तरी देखील घरगुती गॅसचा सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीच्या दारामध्ये सध्या गर्दी केली आहे। जिल्हा प्रशासनाने घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना केल्या, मात्र असं असलं तरी 15 ते 20 दिवस घरामध्ये सिलेंडर येत नाहीये। त्यामुळे आम्हाला एजन्सीच्या दारात यावं लागतंय असं नागरिकांचं म्हणणं आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं असलं तरी कोल्हापुरातील काही गॅस एजन्सी आहेत त्यांच्या समोर अशा पद्धतीच्या रांगा आहेत त्या नेहमी पाहायला मिळत आहेत। आणि नागरिकांची तक्रार अशी आहे की OTP आहे तो आपल्याला येत नाही, गॅस सिलेंडर आहे ते बुकिंग होत नाही आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागत आहे। ही जी रांग बघितली आपण तर आपल्या लक्षात येतं की नागरिक अजूनही कोल्हापूरमध्ये काही एजन्सी गॅस एजन्सी आहेत त्यांच्यासमोर अशा पद्धतीनं रांगा लावून उभ्या आहेत, कारण नागरिकांचं म्हणणं आहे की इथं बुकिंगच होत नाही आणि घरामध्ये घरपोच सेवा देखील या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळे आम्हाला या एजन्सीच्या समोर यावं लागतंय आणि अशा पद्धतीनं थांबावं लागतंय। जवळपास 120 लोकांना या ठिकाणी सिलेंडर देणार अशा पद्धतीची माहिती इथल्या सगळ्या गॅस एजन्सीच्या लोकांनी दिलेली आहे आणि तरी बघितलं तर शेकडो नागरिक हे आता या रांगेमध्ये आहेत। घरपोच म्हणतात आणि किती दिवस देत नाहीत, काही नाहीत। आज या उद्या या असं करायला लागल्यात बघा। हे 4ला आणि 5ला आलं तरी बी 120 नंबर म्हणतात आणि देत नाहीत। आता किती उशीर झालं बघा, आता इथनं पुढे परत जायचं घेऊन। घरपोच देतो म्हणतात पण आणखीन घरपोच आलेलं नाही। आठवडा झाला आम्ही येतोय, रांगेत उभं राहतोय। 120 झाले की आम्ही देणार नाही म्हणतात, आम्ही हाय असं माघारी जातोय। आठवडा झाला आम्ही रोज सकाळी येतोय, पाटाचं येऊन बसतोय इथं, आम्हाला टाकी मिळालेली नाही। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.